पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ थोड्याच वेळात संबोधन करणार आहेत। यावेळी ते देशासमोर भूमिका मांडतील। भारताच्या कारवाईनंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ काय बोलणार याची उत्सुकता आहे। थोड्याच वेळात देशाला संबोधन करतील पंतप्रधान शहबाज शरीफ, पाकिस्तानला संबोधन करतील। आपल्यासोबत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर सर आहेत। उरी सर्जिकल स्ट्राईक निंभोरकर सर त्या ठिकाणी होते, आपण सगळे जाणतो। आणि आता भारताने पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरवरती जो हल्ला केलेला आहे, खास करून दहशतवाद्यांची ठिकाणं टार्गेट केलेली आहेत। सर, हे जे काही आहे तर हे कशा स्वरूपाचं नियोजन आहे किंवा कशा प्रकारे एक प्लॅनिंग करून केलेलं आहे? जी, सगळ्यात पहिले आपण मागचे 10-12 दिवस ऐकत होतो की आपल्या नेत्यांनी, पंतप्रधानांनी, डिफेन्स मिनिस्टरने सांगितलं की याचा आपण बदला घेऊ आणि काहीतरी होईल। आणि त्याप्रमाणे जसं मागच्या 2 वेळेस उरी बालाकोटलाही झालं, तर यावेळेस पण बरोबर त्यांनी त्याचं प्रत्युत्तर दिलं। याचं नियोजन वगैरे काय असतं की त्या खूप टेक्निकल बाबी असतात, पण असं आहे की यावेळेसचा जो हमला आहे तो थोडा वेगळा आहे। इन अ सेन्स की यामध्ये 5 टार्गेट जे आहेत ते पीओकेमध्ये आपण पण बालाकोट गेलो होतो, तर एअरस्पेस जरी आपण क्रॉस केली तरी ती उद्देजनीय स्थिती मानल्या जाते, पण तरी आपण समजू शकतो की पीओकेमध्ये झालं। पण यावेळेस आहेत ते 4 टार्गेट आहेत ते इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करून गेले। सियालकोट, चाकामरू, मुरिदके आणि खाली बहावलपूर जवळपास 150 किलोमीटर बाहेर आहेत इंटरनॅशनल बॉर्डरच्या। म्हणजे हा एक खूप डेअरिंग प्लॅन म्हणायला पाहिजे। आणि सगळ्यात सांगावं असं वाटतं की इथे आपण कोणत्याही आर्थिक टार्गेट्स किंवा पॉप्युलेशन सेंटर्स किंवा रिलिजियस सेंटर याला आपण धक्का लावलेला नाही। जे काही जिथे आपल्याला टार्गेट्स माहीत होते, जिथे त्याच्याबद्दल आपल्याला कल्पना होती, ज्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन होती, तेच आपण टार्गेट केलेले आहेत। यामध्ये क्लिअर मेसेज असा दिला की आम्ही बाकी तुम्हाला इजा करत नाही आहे तुमच्या कोणत्याही टार्गेटला, फक्त सिव्हिलियन्सना किंवा पाकिस्तानी आर्थिक सैन्यावर पण नाही केला, पण आर्थिक ज्या त्यांचे सेंटर्स आहेत, जसे त्यांचे कराची आहे किंवा लाहोर आहे, त्यांच्यावर नाही केला। आपण पिन पॉइंटेड जे टेररिस्ट जे टार्गेट्स आहेत त्यांच्यावरच अटॅक केला आहे। असे सांगायचं की जर तुम्ही टेररिस्ट हमला आमच्या आतमध्ये केला तर आम्ही त्याला प्रत्युत्तर हे, आणि ही आपली बाजू नेहमीच राहिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।